हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर अक्षय तृतीयेच्या मी तुम्हाला सर्वात अगोदर आणि ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देत आहे. अक्षय राहो तुमचे सुख, अक्षय राहो तुमची संपत्ती, अक्षय राहो तुमचं आरोग्य आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. असं म्हणतात, अक्षय तृतीयेच्या दिवशी जी पण आपण पूजा करतो, जे पण आपण वस्तू खरेदी करतो ते नेहमी अक्षय राहतं. म्हणून हा एक 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो आणि त्या दिवशी कुठल्याही शुभ वस्तू खरेदी करणं खूप शुभ असतं आणि अक्षय असतं असं म्हणतात. तर चला, तुम्हीसुद्धा ह्या दिवशी एखादा मंगल कलश, म्हणजे मंगल कलश तर आपण घरात मांडतो, पण एक कलश, एक लक्ष्मीची मूर्ती किंवा फडा, झाडू, त्याचबरोबर मोहरी, त्याचबरोबर एखादी जसं की गजांत लक्ष्मी, त्याचबरोबर धने, अशा शंख, गोमती चक्र, त्याचबरोबर आपल्या ज्या कवड्या आहेत त्या, श्रीयंत्र, अशा अनेक शुभ वस्तू आहेत, लक्ष्मीकारक वस्तू आहेत, त्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. आणि हा एक चांगला मुहूर्त आहे. आणि त्याचबरोबर आपण ह्या दिवशी कुठल्याही शुभ कार्याला कुठलाही विचार न करता ह्या दिवशी सुरुवात करू शकतो, कारण हा एक खूप छान मुहूर्त असतो. आणि आजच्या ह्याच्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते, त्याचबरोबर आपल्या श्रीयंत्राची पूजा केली जाते, गजांत लक्ष्मीची पूजा केली जाते, स्तोत्र मंत्र सर्व काही केलं जातं. त्याचबरोबर पितरांची सुद्धा पूजा आज ह्याच्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाते. तर ह्या सर्व पूजा आपल्याला जशा घडतील तशा आपल्याला करायच्या आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने करा किंवा तुमच्या चालत आलेल्या परंपरेनुसार करा, पण ह्या पूजा वगैरे आपल्याला करायच्या असतात. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामधल्या अन्नपूर्णेची सुद्धा पूजा आपल्याला करायची असते. तर तिथंसुद्धा आपल्याला गॅस शेगडीची ही पूजा आपल्याला करायची असते. तर चला, मला जेवढं माहिती होतं तेवढं मी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या घरात मंगल कलश कधी स्थापन करायचा हा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न असतो. तर तो सुद्धा तुम्ही आजच्या म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही तो मंगल कलश स्थापन करू शकता. तर चला, मंगल कलश कसा स्थापन करायचा थोडीशी एक तुम्हाला फक्त कलश भरून दाखवते. बाकी आपण तांदळाच्या राशीवर कलश मांडतो हे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. तर ही रोजची आपली देवपूजा आहे. ह्या पूजेमध्ये मी एक 5-6 दिवसामध्ये घरी पाहुणे वगैरे होते आणि जॉबसुद्धा होतो आणि आपल्या थोड्याशा अडचणी असतात, त्यामुळे थोडीशी पूजामध्ये लापरवाही झालेली होती. तर आज म्हटलं चला, काल मला अमावस्येच्या दिवशी मस्त देव उजळून घेऊन पूजा करायची होती, पण ती मला काल शक्य नाही झाली. आणि म्हटलं चला, उद्या अक्षय तृतीया आहे त्या दिवशी तरी करूया. पण म्हटलं उद्यासुद्धा होईल न होईल, आजचं काम उद्यावर ढकलण्यापेक्षा आज आपण करून घेऊया. म्हणून ह्या कामाला मी आज सुरुवात केलेली आहे. मुलं वगैरे काही उठलेत काही नाही काही, आणि कपडे तसेच क्वाटवर आहेत. तर सर्वात अगोदर मी काय केलेलं आहे, देवघर जे आहे ते स्वच्छ करून घेतलेलं आहे. देवघर स्वच्छ करून झालं की लगेच काय केलेलं आहे, आपले देव जे आहेत ते आपले पूजेसाठी घेतलेले आहेत. पण नंतर लक्षात आलं की नको, पूजा नाही करायची, मला पूजा करायच्या अगोदर मी देव उजळून घेते. अगोदर 2-4 देवांचा मी तसाच अभिषेक करून ठेवला आणि नंतर पूजा करायला घेतलेली आहे. देव स्वच्छ करण्यासाठी घेतले, कारण मना असंच येत नव्हतं की हे देव मी अभिषेक करून ठेवलेत परंतु ते मला व्यवस्थित दिसत नव्हते. म्हणून म्हटलं चला, खूप दिवस झाला आता स्वच्छ केलेले, तर आपण ह्याला स्वच्छ करून घेऊया. म्हणून काय केलेलं आहे, देवाची स्वच्छता मी चालू केलेली आहे. अगोदर सर्व देवघर साफ करून घेतलं, नंतर तिथं देवाचं आसन वगैरे जे आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि फोटो वगैरे स्वच्छ पुसून अगोदर ठेवून दिले आणि नंतर देव स्वच्छ करण्यासाठी घेतलेले आहे. हे बघा, हत्ती आणलेले आहेत मी, गजांत लक्ष्मी. याच्याशिवाय माझं देवघर मला खूप म्हणजे अपूर्व वाटत होतं, कारण मी पहिली जी गजांत लक्ष्मी घेतली होती ना, ती मला खूप सुंदर भेटली होती आणि ती अशी मी योगायोगाने घेतली होती आणि खूप सुंदर भेटली होती. तर ती माझ्याकडून थोडंसं इथं जे आहे ना
तरी तर तिचा थोडासा ही मोडली होती, सोंड जी आहे ना याची ती मोडली होती. तर मग मी ती तशीच काही दिवस जोडून वापरली, पण दुसऱ्याची पण सुद्धा एक वेळेस मोडली ती. म्हणजे असंच मुलं, आता देवघर थोडंसं उंच असल्यामुळं असं आपण थाटीत देव वगैरे मांडून घेतो, मग ते कधी पडझड होऊन ना तुटली गेली ती. तर माझ्याकडून बऱ्याच वस्तू तशा हे झाल्या. मी एक स्फटिकचं हे आणलं होतं, शिवलिंग आणलं होतं, ते सुद्धा तसंच तुटलं गेलं. पुन्हा मार्बलची मूर्ती होती आपली गजानन लक्ष्मी, ती सुद्धा तशीच तुटली गेली. त्यामुळे ही खूप मजबूत, खूप जड आणि एका हातावर एकच बसेल अशी एवढी मोठी ही गजानन लक्ष्मी आहे. आणि मला खूप सुंदर वाटली आणि आवडली सुद्धा खूप. त्याच्यामुळं मी काय केलेलं आहे, हे आणलेले आहे बघा, 2 आणलेले आहेत. आणि आत्ता माझं देवघर मला खूप पूर्ण वाटत आहे. मी काय केलेलं आहे, असंच एक एक करून ह्या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. आता फक्त श्रीयंत्र मला एकदा चेंज करायचं आहे, कारण ते मी ऑनलाईन घेतलेलं होतं आणि ते मला एवढं क्वालिटीचं लागलेलं नाही आहे. म्हणतात सेवा मनोभावे केली तर कुठलीही ह्याला जाती, फळाला जाती. पण मला ते कुठंतरी वाटतं नको, पोकळ वस्तूसुद्धा नको येतं आणि हे सुद्धा नको. बघा ह्याचं हे असं पोकळ आहे खालून भाग आणि वरून ह्याचा पूर्ण कलर गेलेला आहे. हे दिसायला सुंदर दिसत होतं. ह्याच्या जे ह्या रेषा वगैरे आहेत त्यासुद्धा खूप म्हणजे हे होत्या, एकदम सरस होत्या दिसायला. तर त्यासाठी फोटोत मला व्यवस्थित वाटलं म्हणून मी मागवलं, पण ते आता ना खूपच एकदम हे दिसत आहे. त्याच्यामुळं ना मला हे चेंज करायचं आहे. बघू आता काय कधी चेंज करणं होतं आहे. खूप दिवसापासून घ्यायचं आहे, पण आता एकदा घेते. तेवढं घेतलं तर मग माझ्या देवाऱ्यातल्या सगळ्या वस्तू पूर्ण होतात आणि जास्त घेऊन पण नाही ठेवायचे, कारण पूजा करायला खूप आपल्याला घरी असल्यावर आपल्याकडून होतात सगळ्या पूजा वगैरे. पण ज्यावेळेस आपण कामाला वगैरे जातो ना त्यावेळेस मुलांकडून वगैरे पूजा व्यवस्थित होत नाहीत. तर बघा ही माझी माळ तुटलेली आहे. मला असं वाटायचं बऱ्याच वेळेस मी कमेंट्स बघितल्या होत्या की माझी कमळगट्टा माळ तुटलेली आहे. तर ती कसं काय तुटत असेल, माझ्याला पण खूप वर्ष झाली, 2-4 वर्ष होत आहे तर, आणि कधीच तुटली नव्हती. पण आता ही मुलांकडून तुटली का कोणाकडून तुटली काय माहीत. मी कधी धुतली, एकदा ह्याला धुतली होती, पण मला वाटते कदाचित धुतल्यावर ह्याचा दोरा कुजट होत असेल, म्हणजे एकदम कुजून जात असेल, त्यामुळे तसं होत असावं. ह्याला फक्त तेलाचा हात पुसायचा किंवा तुपाचा पुसायचा, त्यानं छान दिसतात ह्या, मग तुटत वगैरे नाही येतं. पण आता दोरा येतो, कधी ना कधी कुजणारच, तुटणारच. आता ह्याला ओवून दुसऱ्या दोऱ्यात जमते का कशी काय माहिती. धागा दोरा एकच आहे. तर चला पटकन पूजा करून घेते, खूप उशीर झालाय, 9:15 वाजले. तर आणि तुम्हाला दिसत असेल माझ्या कॉटवर गर्दा, कारण घरचे लवकर कोणीच उठत नाही. तर उठले तरी पण मग थोडंसं आता प्रतीक्षाची शाळा पण थोड्या उशीर आहेत आणि ह्यांनी बी लवकर कधी उठत नाहीत घरी असल्यावर. मग ते कपडे वगैरे टाकून द्यायचे राहून जातात, तसेच सगळ्यांच्या सोबतच टाकून देतो आम्ही पटमध्ये. चला ह्याचा थोडासा अभिषेक घालून घेते. ह्याला केलेलं आहे मी. आता पंचामृत बरेच जण थोडंसं वेगवेगळ्या प्रकारचं करतं, कोणी केळी, कोणी फुलं टाकून करतं, पण मी पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनंच करत असते, जे की आपलं दूध, दही आणि त्याच्यामध्ये ताकसुद्धा असतं. पण आता ताक नाही भेटत आपल्याकडे, तर मी मध आणि साखर आणि एक तुळशीचं पान टाकत असते. फुलं वगैरे, केळी वगैरे हे नाही टाकत बसत, आणि असल्यावर ते सुद्धा टाकते, कारण त्यांना सुद्धा छान वाटतं आणि पूजा आपली एकदम भरून दिसते. देव स्वच्छ करण्यासाठी काहीच मी साहित्य तयार केलेलं नव्हतं आणि ठरवलेलं सुद्धा नव्हतं. पूजेला बसल्याच्या नंतर मी म्हटलं ना तुम्हाला की मला ती पूजा मनासच येत नव्हती. जसं की देवाला अभिषेक घालून ठेवलं, पण देव स्वच्छ दिसत नव्हते मला. म्हणून मग मी काय केलं, चंदनानेच घासून घेतलेले आहेत. माझ्या घरचं हे चंदन होतं ना, आता संपलेलं आहे, थोडंसं आहे, तर म्हटलं त्यानंच घासून घेऊया, कारण त्यानं सुद्धा थोडेसे व्यवस्थित निघतात देव. कारण लावून ठेवलं तर त्याला एक डागसुद्धा पडतो, जसं की जिथं आपण गंध लावलो तिथं, आणि त्यानं जर चोळले तर त्यानं ते देव निघतात सुद्धा. त्यामुळे त्या चंदनानंच मी घासून घेतलेले आहेत. देव मस्त चंदनाने मी घासून घेतले आणि लगे हात काय केलं, जेवढे पण तांदूळ होते ना, जे की मी कासव आहे त्याखाली ठेवलेले आहेत. अन्नपूर्णा माता ही तांदळातच ठेवलेली आहे. त्याबरोबर आपला जो मंगल कलश आहे तो त्याच्याखाली तांदूळ ठेवलेले आहेत.
त्याचबरोबर ज्या कवड्या आहेत आपल्या त्या तांदळात ठेवलेल्या आहेत, तर त्या सर्वांखालचे तांदूळ एक 4-8 दिवस किंवा 15 दिवस जर झाले तर ते तांदूळसुद्धा थोडेसे हे दिसतात बघा, चांगले दिसत नाही तर म्हणून ते सुद्धा तांदूळ चेंज केलेले आहेत. बघा त्याचे भांडे कसे झालेले आहेत. त्या तांदळामधल्या जी पण थोडीफार धूळ वगैरे त्यामध्ये असते ना, त्यांनासुद्धा भांडेसुद्धा खराब दिसतात, मग ते व्यवस्थित वाटत नाही. तर हे जी आसन आहे ते सर्व म्हणजे सर्वच इथं एकदम एक 4-8 दिवस दुसऱ्यानं पूजा केली की इथं थोडंसं मला बघायलाच लागतं. तर हा जो आसन आहे ना, हे तर दिसायला खूप सुंदर आहे, पण त्याचा जो वरती चिटकवलेलं हे आहे ना, ते थोडंसं निघल्यासारखं होतं बघा. आणि माझा चौरंग जो आहे त्या चौरंगालासुद्धा तसंच स्टिकर चिटकवलेलं आहे. आत्ता हे जी मी काढत आहे ना, त्या खालच्या त्या चौरंगाला पण ते बघा फुगल्यासारखं दिसत आहे. पाणी ह्याला जास्त जमत नाही आहे. आणि जे मी मिशोवरून मागवलेले आहेत ना, ते मात्र खूप मजबूत निघालेले आहेत, कारण मी त्याला घासलेलं आहे अक्षरशः खूप वेळेस. दोन्हीही छोटे छोटे जे चौरंग आहेत ना, त्याला मी घासलेलं आहे, तरीसुद्धा ते व्यवस्थित आहेत. हां, थोडासा कलर त्याचा फिक्का झालेला आहे, पण ते व्यवस्थित आहेत. असो, हे बघा इथं मी गजानंत लक्ष्मीच्या पूजेसाठी जे पंचामृत घेतलेलं आहे त्यानं आणि आपल्या जलाभिषेक हे 2 अभिषेक करून घेतलेले आहेत. आणि हा अभिषेक करताना आपल्याला काय करायचं आहे, हे करायचं आहे, ह्याच्यामध्ये एक तुळशीचं पान टाकलेलं आहे मी. आणि एक आपल्याला जे म्हणतो ना आपण लक्ष्मी स्तोत्र मंत्र जे आहेत ते आपल्याला लावायचं आहे, किंवा ओम लक्ष्मी देवी नमः हा जपसुद्धा केला तरी चालतो. तर आपल्याला जसं घडेल, आपल्याला जसा वेळ असेल तसं आपण करू शकतो. ही पूजा मला उद्या करायची होती, पण उद्याचा वेळ मला माहीत नाही मला कसा भेटेल, त्यासाठी मी आजच करून घेते. आणि थोडंसं चंदनाच्या पाण्याचा सुद्धा अभिषेक मी याला घालून घेतलेला आहे. हा अभिषेक व्हिडिओमध्ये थोडासा उलट्या हातानं केल्यावर दिसत आहे, पण हा काय माहिती कॅमेऱ्यात काय प्रॉब्लेम होतो, कधी कधी दिसतं असं. पण हे उजव्याच हातानं केलेलं आहे आपण, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं डाव्या हातानं केलं आहे असं दिसत आहे. असो, आणि समई जे पण आता मी तुम्हाला दाखवल्या होत्या तांदळाच्या प्लेट वगैरे जे आहेत त्या सर्व स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. तांदूळ जे आहेत ते पूजेला जे आपण तांदूळ वापरतो ना, ते तांदूळ आपल्याला तसेच ठेवायचे नाही. त्यामध्ये थोडीशी हळद कुंकू मिक्स करून घ्यायचं आहे. हळद मिक्स करायची आहे, कुंकू जरी नाही मिक्स केलं तरीसुद्धा हळद मिक्स करायची आहे. आणि ते तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत अन्नपूर्णा देवीच्या वाटीमध्ये. तसेच जे पण आपण कासव कवड्या वगैरे ठेवतो त्या खालचे तांदूळ जे आहेत ते हळद मिक्स करून ठेवायचे आहेत. आणि हे बघा, आपण जो उद्या मंगल कलश स्थापन करतो ना, त्यामध्ये आपल्याला स्वच्छ कलश आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू अक्षता फूल वगैरे आपल्याला टाकायचं आहे. आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिकच्या बाजूने 2-2 रेषा आपल्याला ज्या असतात त्या आपल्याला ओढायच्या आहेत. आणि नंतर 4 दिशेला सुद्धा ज्या अष्टदिशाच्या 4 दिशेच्या ज्या रेषा आहेत ना, त्यासुद्धा आपल्याला ओढून घ्यायच्या असतात, म्हणजे आपला मंगल कलश पूर्ण होतो. मंगल कलश जर तुम्ही उद्या पहिल्यांदा स्थापन करत असाल तर त्याखाली तुम्हाला अष्टदळ कमल काढा किंवा स्वस्तिक काढा. नंतर तुम्ही रेग्युलरी तांदूळ तसेच ठेवले तरी चालतात, पण पहिल्या दिवशी ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्ही अष्टदळ कमळ किंवा मंगल कलशाच्या खाली स्वस्तिक वगैरे काढा. चला, इथं मी कलश मांडणी करून घेतली, देव स्वच्छ करून घेतले, गजानन लक्ष्मीचा अभिषेक करून घेतला. आणि इथं वरचे सर्व देव जे आहेत ते सुद्धा मांडून घेतलेले आहेत. आणि खाली जी आपले स्वामी आहेत त्या स्वामींना मी स्वामी पुण्यतिथी निमित्ताने मी हे वस्त्र आणलं होतं, तीसुद्धा पूजा माझ्याकडून स्वामींनी नाही करून घेतलेली. तर ही पूजा मी आज केलेली आहे. स्वामींना आज सगळंच नवीन घातलेलं आहे. मी मोत्याचा जो हार आहे ना, तो सुद्धा नवीन आहे आणि खूप मोठा आहे. हा जो हार आहे ना मोठा आहे आणि वस्त्र नवीन आहे, त्यामुळे स्वामी खूप छान दिसत आहेत. आणि हा हारसुद्धा स्वामींवरती खूप शोभून दिसत आहे.
चला, ही सर्व मांडणी झाली होती, पण ज्यावेळेस आपण मंगल कलश मांडतो ना, त्यावेळेस मंगल कलशाला खाऊची पानं किंवा आंब्याची पानं ही असायला हवीत. तर हे पानं नव्हते, म्हणून मी आत्ता बाहेर जाऊन ही पानं घेऊन आलेली आहे. तर कलश मला कसा थोडासा अपूर्ण वाटत होता, म्हणून हे पानं मी अगोदर जाऊन आणलेली आहेत. आणि थोडंसं आपल्या महादेवाला राहिला होता भस्म लावायचा, तर तो भस्म लावून घेतला. थोडेसे फुलं मला मिळाले. ज्यावेळेस मी पानं आणायला गेले त्यावेळेस थोडीशी फुलं, कारण फुलाशिवाय सुद्धा पूजा भरून दिसत नाही आहे. तर फुलं आणि एक बेलाचं पान, तसेच आंब्याची पानं, हे सर्व साहित्य मी आणलेलं आहे. तेव्हा कुठे मला माझी पूजा पूर्ण झाल्यासारखी वाटली. आणि इथं आपली पूजा सर्व झालेली आहे. आज पूजा झाल्याच्या नंतर थोडासा साखरेचा आणि डाळिंबाचा नैवेद्य दाखवलेला आहे. इथे बघा प्रतीक्षाने झाडाला काय केलेलं आहे, 2 बाटल्या जी आहेत त्या थोड्याशा पक्ष्यांसाठी पाणी ठेवलेलं आहे. आता पक्षी येतात न येतात ते काही माहिती नाही आहे, पण पाणी मात्र ठेवलेलं आहे. थोडासा प्रयत्न केलेला आहे, बघू आता आले जर तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय.